शेळ्या 10-15 शेळ्या असल्या म्हणजे वर्षाकडे एक 5-7 लाख रुपये मिळते. नमस्कार मित्रांनो, गुंड पाटील गोट फार्म या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण देवडी येथे आलेलो आहे. मोर्या गोट फार्मचे मालक आहेत तिथं. सर्वप्रथम तुमचा परिचय. नमस्कार, माझं नाव कांतीलाल माणिक फराक, राहणार देवडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. तर आपली सुरुवात सांगा पहिल्यांदा, म्हणजे किती शेळ्यांपासून आपण सुरुवात केली? सुरुवात 1-2 शेळ्या पहिल्या स्टार्टला घेतल्या होत्या. 2 शेळ्यापासून एक घेत सध्याला 10-11 शेळ्या आहेत. 10-11 शेळ्या आहेत सध्या. तर आपल्याला म्हणजे शेळ्या घेताना पहिल्यांदा भीती वगैरे वाटली नाही की बाबा आपण एवढ्या महागड्या शेळ्या आणतोय किंवा ह्या वेगळी जातीत आपल्या टिकतील ना टिकतील? नाही, तसा म्हणजे विषय कसा आला की पहिल्यांदा ह्याच्यातून घेतल्या शेळ्या, पण त्यावेळेस परत विचित्र वाटायला लागलं की यायला आपण शेळ्या घेतल्यात, पण आता याची विक्री करायची कशी, हे एक लय मोठा प्रश्न पडला. पण ती हळूहळू त्याच्यामध्ये पडल्यानंतर व्हॉट्सअपवरती, फेसबुकवर त्याचे ग्रुप आहेत, त्याच्यात त्याची विक्री झाली चांगली. त्यामुळे त्याचा ते अनुभव येते चांगलं वाटायला लागलं. ते परवडेबल आहे सगळं आता आहे. तर तुम्ही आता सध्या वर्षाला तुमचं इन्कम किती आहे शेळ्यांपासून? वर्षाला एक शेळ्या 10-15 शेळ्या असल्या म्हणजे वर्षाकडे एक 5-7 लाख रुपये मिळते. म्हणजे 10-15 शेळ्या मदर स्टॉक राहिला त्याच्यानंतर आपल्या वर्षाकाठी आरामात 5-6 लाख रुपये भेटून जाते. तर विक्रीला तुम्हाला काय अडचण आलेली नाही ह्या जातीबद्दल? कारण बऱ्याच जे शेळी पालक असतात नवीन, त्यांना वाटतं की नवीन जात आपल्या इथं चालत नाही वाटतं. तर सगळ्यात मोठा गैरसमज तोच राहतो शकतो. ते पावा व्हॉट्सअप, फेसबुकवरती त्याचा ग्रुप असल्यामुळे ऑनलाईन विक्री भरपूर आहे त्याची, आणि चांगले आपल्या मनासारखे पैसे येतात. आता जे नवीन आपले शेळी पालक मित्र जे नवीन व्यवसाय सुरू करतात किंवा या बिटल क्षेत्रात उतरू शकतात, तर त्यांना तुम्ही काय सांगचाल? त्यांनी सुरुवातीला काय करावं, 2-4 किंवा 5-6 गोट फोनला जाऊन भेट द्यावी, तिथे विचारावं व्हायला चारा नियोजन कसं आहे, मार्केटिंग कसं आहे, त्यानुसार थोडासा अनुभव घेऊन सुरुवात करावी. आता ही जी पिल्ली बघता तुम्ही, किती महिन्याचं पिल्लू आहे सध्या? 3 महिन्याचं पिल्लू आहे. 3 महिन्याचं. तर मित्रांनो बघू शकता, एक 3 महिन्याचं पिल्लू आहे. आपल्या जी देशी शेळा असतात त्यांचं एवढं वजन होत नाही, उचलता पण येत नाही. जवळपास 20 किलोचं तरी एक पिल्लू असेल. कानाची लेंथ वगैरे बघा तुम्ही. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना, म्हणजे जर कुणाला जर भेटायचं असेल किंवा कुणाला जर भेटायचं असेल किंवा पिल्ली खरेदी करायचं असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 88-068-00-928. तर मित्रांनो बघा तुम्ही क्वालिटी कशी आहे. ह्या क्वालिटीमध्ये पिल्लं आहेत. जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा. तर भरपूर शेळी पालक मित्रांना प्रश्न पडतो की बाबा चाऱ्याचं नियोजन कसं करायचं, तर तुम्ही चारा काय, खुराक काय वापरता? चारा नियोजनमध्ये काय, सकाळच्या जे स्वच्छता करून खुराकामध्ये आपले शेंगदाणे, पेंड, मका एवढं देतो, आणि सकाळी तूर बुसकट किंवा सोयाबीन बुसकट हे देतो. दुपारच्याला नंतर मोरघास किंवा आपला मक्याचा वल्ला चारा, आणि संध्याकाळच्याला आपले मेथी घास किंवा ते अशामध्ये काय तर दिली तरी चालेल. आता तुम्ही एवढ्या शेळ्यांसाठी चाऱ्यांचं नियोजन कसं केलेलं आहे? मेथी घास केलेला आहे आता चालवलं तर. मेथी घास आहे, मक्का आहे, कडवळ आहे, आणि सोयाबीनचं बुसकट, ते तुरीचं बुसकट स्टॉकमध्ये ठेवलेलं आहे. शेडचं नियोजन बघू शकता मित्रांनो कसं केलेलं आहे. ज्या पिल्लांचे कप्पे वेगळे आहेत, म्हणजे मेलसाठी वेगळा कप्पा, फिमेलसाठी वेगळा कप्पा, पिल्लांसाठी वेगळे कप्पे, असे कप्पे केलेले आहेत. आणि बाहेरल्या साईडला असं पूर्ण असं मुक्त संचार गोटा केलेला आहे, जेणेकरून त्यांना पाहिजे तेवढं फिरायला यावं. किती महिन्याची फिमेल आहे? 5 महिन्याची फिमेल आहे. किती वजन आहे चेक केलं? वजन नाही चेक केलं, अंदाजे तरी 30-35 पर्यंत असेल. तर मित्रांनो कानाची लेंथ बघा, याची क्वालिटी बघा, हिचं नोज बघा तुम्ही, शिंग बघा, याची बॅक साईडला वळायले. कानाची लेंथ किती याची? 15.5 पर्यंत. 15.5 इंच कानाची लेंथ आहे. तर ज्यांना कोणाला जर फिमेल वगैरे पाहिजे असतील, मेल पाहिजे असतील, तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ही शेळी आहे ती किती जाता होती आपल्याकडे?
ही 8 दातावरती आहे. 8 दातावरती आहे का? आणि कानाची लेंथ कानाची 20 इंच आहे. 20 इंच. मित्रांनो बघू शकता कानाची लेंथ वगैरे 8 दातावरती शेळी आहे. किती वेळ त्याला सध्या? आता हे तिसऱ्या वेताला. तिसऱ्या वेताला. तर मित्रांनो ही अशी क्वालिटी लागते. हे 2 दातावरती 1 वर्षाचीच आहे. तर ही 2 दातावरती एका पहिलं म्हणजे एक वेळ झालेलं काही नाही झालं, पहिला वरूच आहे. पहिला 1 वरूच. वर्षाची आहे. एका वर्षाची 2 दातावर किती? 2 महिने 2 महिन्याची गाभण आहे. हिची कानाची लेंथ किती? 16 इंच. 16 इंच. सर्वच शेळ्या आहेत मोठ्या मोठ्या फिमेल आहे त्या. बरं. आतमध्ये बारक्या 3 फिमेल आहे त्या आणि एक मेल आहे. मेल पण एवढा मोठा नाही बसलेला मेल आहे. हा मेल आहे का? किती महिन्याचा मेल आहे? 5 महिन्याचा मेल आहे. 5 महिन्याचा. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काही प्रश्न असतील ते पण कमेंटमध्ये विचारत जा. आपण त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवत जाऊ. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.